मुंबई भारताची आर्थिक राजधानी, सतत गजबजणारी आणि वैविध्याने परिपूर्ण असणारी। या शहरात लाखो लोकांसोबत असंख्य कबूतरही वास्तव्यास आहेत। मुंबईच्या रस्त्यांवर, चौकांमध्ये आणि मोकळ्या जागांमध्ये कबुतरे झाडांवर, इमारतींवर आणि रस्त्यांवर दिसणं हे काही वावगं नाही। परंतु या कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्याच्या विष्ठेमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्यांमुळे आता प्रशासनाला कठोर पावलं उचलावी लागत आहेत। अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला कबुतरांना खाद्य देण्यावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले। याचबरोबर कबूतरखानाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। ही बातमी ऐकून अनेक प्रश्न मनात येतात। कबुतरांच्या खाद्यावर नियंत्रण का आवश्यक आहे? यामुळे कोणत्या समस्या सुटणार आहेत आणि याचा सामान्य मुंबईकरांवर काय परिणाम होईल? चला या विषयाचा सविस्तर आढावा घेऊयात। नमस्कार, मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकटचा स्पेशल रिपोर्ट। मुंबईत कबुतरांना खाद्य देण्याची प्रथा खूप जुनी आहे। अनेक ठिकाणी, विशेषतः धार्मिक स्थळं, बाजारपेठा आणि मोकळ्या मैदानांमध्ये लोक कबुतरांना दाणे टाकतात। काही ठिकाणी तर कबूतरखाना नावाने विशेष जागाही तयार करण्यात आल्या आहेत, जिथं दररोज मोठ्या प्रमाणात धान्य टाकले जाते। ही प्रथा काही लोकांसाठी धार्मिक किंवा सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाची मानली जाते, तर काहींसाठी ती दयेची आणि प्रेमाची भावना असते। परंतु गेल्या काही वर्षात कबुतरांची संख्या झपाट्याने वाढतीये आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत। यातली सर्वात पहिली समस्या आणि मोठी समस्या म्हणजे कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारे आरोग्य धोके। कबुतरांच्या विष्ठेतून हवेत धुलीकण पसरतात, ज्यामुळे श्वसनाचे आजार, दमा आणि ॲलर्जीचा त्रास वाढतो। यात हिस्टोप्लास्मोसिस आणि क्रिप्टोकॉकस यासारख्या बुरशीजन्य आजारांचा धोका आहे। हा आजार लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी घातक ठरू शकतो। दुसरी समस्या आहे स्वच्छता। कबुतरांची विष्ठा रस्त्यांवर, फुटपाथवर, इमारतींवर पसरते, ज्यामुळे शहरांची स्वच्छता बिघडते। यामुळे मुंबई सारख्या आंतरराष्ट्रीय शहराची प्रतिमाच ढासळते। तिसरी समस्या आहे पर्यावरणीय असंतुलन। कबुतरांना जास्त खाद्य मिळाल्याने त्यांची संख्या अनियंत्रितपणे वाढते आणि यामुळे स्थानिक पक्ष्यांच्या प्रजातींवर परिणाम होतो। कबुतरे इतर पक्ष्यांचे अन्न हिसकावतात, ज्यामुळे जैवविविधता धोक्यात येते। आणि शेवटी चौथं म्हणजे इमारतींचं नुकसान। कबुतरांच्या विष्ठेत आम्लयुक्त पदार्थ असतात, जे इमारतींच्या रंगाला आणि संरचनेला हानी पोहोचवतात। यामुळे देखभालीचाही खर्च वाढतो। समस्यांना तोंड देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला एक महत्त्वाचा निर्णय घेण्यास सांगितलंय। हा निर्णय आहे कबुतरांना खाद्य देण्यावर नियंत्रण आणि कबूतरखाना बंद करणे। पण हा बदल एकदम लागू होणार नाही। पर्यायी व्यवस्था तयार होईपर्यंत कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य दिलं जाईल। आता नियंत्रित खाद्य म्हणजे तरी नेमकं काय? तर कबुतरांना दाणे टाकण्यासाठी ठराविक जागा आणि वेळ निश्चित केल्या जातील। खाद्याची मात्रा मर्यादित असेल, जेणेकरून कबुतरांची संख्या अनियंत्रितपणे वाढणार नाही। खाद्य देण्याच्या जागेची नियमित साफसफाई होईल, ज्यामुळे स्वच्छता राखली जाईल। नागरिकांना जागरूक करून त्यांना रस्त्यावर किंवा कुठेही दाणे टाकण्यापासून रोखलं जाईल। परंतु कबुतरांच्या खाद्यावर असं बंधन टाकण्याचा हा निर्णय योग्य आहे का? हेच पडताळून पाहण्यासाठी आपण दोन्ही बाजू समजावून घेऊया। आता हा निर्णय का योग्य आहे ते सांगते। या निर्णयामुळे कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारे श्वसनाचे आजार आणि बुरशीजन्य रोगांचा धोका कमी होईल, कारण मुंबई सारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात हे खूप महत्त्वाचं आहे। यामुळे रस्ते, फुटपाथ आणि सार्वजनिक जागा स्वच्छ राहतील, ज्यामुळे मुंबईचं सौंदर्य आणि प्रतिमा सुधारेल। पर्यावरणीय समतोल राखला जाईल। तो कसा? तर कबुतरांची संख्या नियंत्रित झाल्याने स्थानिक पक्ष्यांच्या प्रजातींना संरक्षण मिळेल आणि जैवविविधता टिकेल। इमारतींच्या देखभालीचा खर्च कमी होईल आणि बीएमसीला स्वच्छतेसाठी कमी खर्च करावा लागेल। हे झाले या निर्णयामुळे होणारे फायदे। पण जर आपण याची दुसरी बाजू पाहायला गेलो
कबुतरांना खाद्य देणं ही काही लोकांसाठी धार्मिक किंवा भावनिक बाब आहे. त्यांना हा बदल स्वीकारणं कठीण जाईल. त्यामुळे काही समुदाय किंवा व्यक्ती कबूतरखाना बंद करण्याला विरोध करू शकतात, ज्यामुळे सामाजिक तणाव निर्माण होऊ शकतो. नियंत्रित खाद्याची व्यवस्था राबवणं आणि नागरिकांना खाद्य टाकण्यापासून रोखणं एवढं सोपं नाही. यासाठी मोठ्या प्रमाणात जागरूकता आणि कठोर अंमलबजावणीची गरज आहे. मित्रांनो, कबूतर खाद्य नियंत्रणाचा हा निर्णय मुंबईला अधिक स्वच्छ, निरोगी आणि पर्यावरणपूरक बनवण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल आहे. पण हा निर्णय यशस्वी होण्यासाठी नागरिक सहकार्य करतील का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतो का? किंवा याबाबत तुम्हाला काही पर्याय सुचतात का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.